नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या 75 ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। तर यापूर्वीही केंद्र सरकारने अशा 70 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी दिली होती। यानुसार जे आहे ते आता नवीन जे आहे ते 75 अंगणवाडी केंद्रांना जे आहे ते मंजुरी देण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जिल्ह्यानुसार यादी कुठे कुठे किती अंगणवाडी केंद्रांना कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात मदत होईल। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत महाराष्ट्रात 75 नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी। विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या 70 व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या 75 असे दोन्ही मिळून एकूण 145 अंगणवाडी केंद्राचे जिल्हानिहाय जे आहे ते या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे त्याची संख्यासुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। जिल्हानिहाय नवीन मंजूर अंगणवाडी केंद्रांची संख्या यामध्ये गडचिरोलीसाठी 25, नांदेडसाठी 1, नाशिकसाठी 12, रायगडसाठी 55, रत्नागिरीसाठी 10, सातारासाठी 2, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पालघर। पालघरसाठी एकूण 15 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे। त्यानंतर ठाणे जिल्हा आहे, ठाणेमध्ये 5 अंगणवाडी केंद्रांना नवीन मंजुरी मिळालेली आहे। यामध्ये आता नवीन अंगणवाडी मंजूर झालेल्यामुळे जे काही याच्यामध्ये भरतीसुद्धा होणार आहे, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, अशा पद्धतीच्या तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी 11 अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राची मंजुरी आणि यवतमाळसाठी 9। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता टोटल 70 आणि 75 अशी एकूण 145 अंगणवाडी केंद्रांना जे ते मंजुरी मिळालेली आहे। जिल्ह्यानुसार यादी तुम्ही इथे पाहू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे या अंगणवाडी केंद्रांना जे आहे ते मदतनीस आणि सेविका तसेच आशा वगैरे सुद्धा लागणार आहे। तर यामध्ये या अंतर्गत लवकरच भरतीसुद्धा करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीचे मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट होती। अशाच नवनवीन माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।